एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे बघ, हा आहे एक राजा. इकडे नको, इकडे बघ. हे बघ, माझ्यासारखा राणीवर खूप प्रेम करणारा. आता राणी कुठे? हे पकड. राणी आहे इकडे, तुझ्यासारखी कायम खरं बोलणारी. तर हा राजा राणीवर खूप प्रेम करतो, पण या दोघांना ना प्रेम व्यक्त करण्याची संधीच मिळत नाही. आता जशी आपली सिच्युएशन आहे ना तशीच. मग राजा काय करतो? राजा एक दिवस असा गाठतो एकांतात असं, आणि कोणी बघत नाहीये हे बघून राजा राणीला एक गोष्ट सांगतो. तो म्हणतो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणतो. हा बघ, हा चालणार का तुला? काय काय चाललंय इंदिरा? तू इथे काय करतोयस? अगं ही टिफिन साठी हे करते ना, पोळी आणि भाजी बनवते, मी तिला मदत करतोय. हो का? मदत चालले का? नाही कळलं ना मला काय मदत चालली तुझी नक्की ती. तुला आवरून घ्यायचं ना? हो. हा, तू अच्छा, मी ते हे आंघोळ करून येतो. हा, मुलगा इथे भाज्या चिरतोय आणि बाप रात्री डोक्यावर मिऱ्या वाटतोय. सत्य काय ग? लवकर उठलीस ललिता? अहो, या घरात 2 घटका झोपायला मिळते हेच खूप आहे. सगळ्यांवर जागता पहारा ठेवायला लागतो ना. कुणावर जागता पहारा ठेवावा लागतो तुला? घरामध्ये जी गर्दी झाली ना तिच्यावर. काय बाई आहे, जिभेला काटे आहेत का हिच्या? बोलली की टोचते. वच्छी मावशी, अहो काय करताय? द्या, मी करतो. करू दे, जर तिला पण थोडी कामं करू दे. वच्छी मावशी, बाईसाहेब का चिडले हो? तिला चिडायला कारण लागतं. सकाळ झाली ना की माझ्या पण काळजात धडकी भरते हो. रोज सकाळी अशीच कटकट करते का रे? हो ना, म्हणजे सुट्टी मागायची इच्छाच होत नाही. आणि गावावरून रोज फोन येतोय हो, आई आजारी आहे, तिला मला बघायचं होतं. हो का रे? ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. तू काळजी करू नकोस. जात बर. बरं, स्वानंदीमुळे आपण सगळे इकडे एकत्र बसून नाश्ता करायला लागलो. नेमकी तीच आपल्या बरोबर नसतो. हो ना, आज तिच्या निमित्ताने तरी आपण इथे 1-2 वेळा भेटतो, नाहीतर आपण नाश्ता आपल्या रूम मध्येच मागवायचो. अगदी आम्ही सुद्धा. आणि बाळू दादांना बिचाऱ्यांना खेपा माराव्या लागत होत्या. अरे कामं असतात कुठे त्याला. सकाळचं सगळं उरकलं ना की मोकळाच असतो तो.
आणि असंही रात्रीचा स्वयंपाक आजकाल स्वानंदीच करते, त्यामुळे काही काम असंही नसतंच त्याला. आणि काम केलं नाही ना त्याने तर हातपाय गंजून जातील त्याचे. अरे बाळू, तसे नाही ग, खूप धावपळ करतो विचार. अगं त्याच्यामुळेच तर मी देवळातल्या सगळ्या अनुष्ठानांना पारायणांना जाऊ शकते ना. वहिनी आज पण काहीतरी आहे ना देवळात? हो ना, निघतेच आहे मी आता. अगं आज गंगा स्तोत्राचं पारायण आहे. अकुता तुला मी ड्रॉप करतो बाईकवर. माझं झालंच आहे, मी निघतो. हा काकू चल, मी येतो तुला सोडायला. बर, हो तुम्ही पुढे व्हा. मी अनंताची आणि गुलाबाची रोपं सांगितली, ती घेऊन येतेच तासाभरात. ओके बर, चला मी आवरून Bye. येते आई, मला बँकेत जायचं. बाय. बाय दादा. अरे बाबा मला तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बाळा तू नुसतं बोलायचंय म्हणालास ना तरी मला टेन्शन यायला लागले. मला माहिती बाबा की तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दल बोललेलं फारसं आवडत नाही, पण तरीही तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल की तुम्हाला डॉक्टरची गरज आहे, मला निसंकोचपणे सांगा. प्रत्येकालाच आपल्या तब्येतीचं जजमेंट असतं, तुम्हालाही असणार. ऍक्च्युली ना बाळा तसं मला फार काही झालेलं नाहीये. ते तर फार उत्तम आहे, मग तेच तर हवं आहे. पण जर असं वाटलं तर विनासंकोच सांगा. सध्या बरं की तुमचा आराम होतोय, फारसं घराबाहेर पडणं होत नाहीये, आई तुमच्या बरोबर कायम असते, त्यामुळे आराम करा, पथ्यपाणी नीट फॉलो करा, तुमची काळजी घ्या. आणि काहीही वाटलं पुन्हा सांगतोय लगेच कळवा, आपण डॉक्टरकडे जाऊ. किती समजूतदार आहे ग मुलगा. काही हा समजूतदारपणा मी स्वानंदीकडून घेतलाय. चला या समजूतदार मुलाला आता ऑफिसला जायला पाहिजे. हं? मी आलो जरा आतून बॅग घेऊन येतो. हं? चल. घरातले सगळे ना मला वेडा समजायला लागलेले आहेत. हे सगळं ललिता तुझ्यामुळे. आता उगाच चिडचिड करू नका तुम्ही. त्या पोरीसाठी प्लॅन आपण दोघांनी केलेला होता, आता माघार घेतलेली मला चालणार नाही. तो म्हणायला ना मी नाही बोलणार, हळूहळू विसरून जातील सगळेजण. बाळू घोटभर चहा दे रे. हो या त्यांच्या रूम मध्ये जाऊन नाश्ता करतात. नवऱ्यावर लक्ष ठेवायचं असतं ना त्यांना. बाळू काय चाललंय तुझं? अरे काय टाइमपास चाललाय? हा आपली कामं सोडायची आणि भलत्याची कामं करत राहायची सतत. माहितीये ना तुला लाडवांची तयारी करायची. तीळ खाली काढून ठेव, निवडून ठेव, परतून ठेव. दाण्याचं कूट करायचंय ते कर. गुळ खाली काढून ठेव आणि किसून ठेव. तूप आहे ना घरात? का संपला आजारपणात? हो बाईसाहेब. हा हो एका वेळेला किती कामं सांगशील त्याला? अहो सांगायलाच लागतात. एक नंबरचा काम चुकार आहे तू. ह्यानं काय झालं तोंड फुगवायला? हे बरं आहे, माझ्याच घरात राहायचं आणि माझ्याकडे दुर्लक्ष करायचं. वा ए बाई पुरे ना. अगं सकाळी सकाळी सगळ्यांच्या नावाने कशाला कीर्तन चालू करतेस? येईल नील. अरे हे बाई काय निघू का? हो हो पटकन पोचतो ऑफिसला आणि तुला मेसेज टाकतो. पण तू नीट जेव, आराम पण कर. हो. दिवसभर सगळ्यांचं करत असत. ओके थांब ना, मी घेतो घेतो घेतो. हॅलो. हा दादा, मी गावावरून बाळूची ताई बोलते. बाळू आहे का घरात? हा हा आहे ना. देऊ का त्यांना फोन? काय महत्वाचं काम होतं? नाही नाही नाही, तुम्हीच म्हणजे तुमच्याशीच बोलायचं होतं मला. काय हो आईला आजारी हो आमची, म्हणजे प्राणकंठाशी आले बघा. तिचे बाळूच्याच नावाचा दोष लावलाय तिनं. बाळूला पाठवता का गावाला? हो हो मी लगेच त्यांना सांगतो. काय काळजी करू नका, निघतील ते लगेच. हा लय उपकार होतील दादा, लय उपकार होतील. हा ठेवते. हा
सांगितलं? कोणाचा फोन आहे? आई त्यांच्या बहिणीचा फोन होता. हो. तुमची आई खूप आजारी आहे. तुमच्या नावाचा घोषा लावलाय. तुम्हाला जावं लागेल ताबडतोब. तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा लवकर. हा, हे पैसे घ्या आणि पोचा तिकडे. अरे इंद्रनील, हळदी कुंकू तोंडावर आलंय अगदी. जाईल ना तो 1-2 दिवसांनी. घरात कामं किती आहेत रे. आई प्लीज. आई, त्यांची आई खूप आजारी आहे. काही झालं, ते वेळेवर नाही पोहोचू शकले, मग तू काय करणार आहेस? आणि बघ आई, जगात आईपेक्षा कोणीही महत्वाचं नसतं. त्यांना प्लीज जाऊ दे. हा प्लीज. मी पण निघतो, उशीर झाला. हा चल, बाबा येतो. काळजी घे. भाऊ दादा, काय लागलं तर मला कळवा. हो. फोन करा. हा, मेहरबानी. आता काय करणार? कोण करणार घरातली सगळी कामं? मला काय विचारता कोण करणार कामं? मी कामं करणार नाही घरातली. 2-2 सुना आहेत घरात, बघतील त्या. मला काय करायचंय? पडे ना कप्पा सारा. काय बाई आहे, किती दिवस काम चुकारपणा करशील? मी पण बघते. अहो आई, काही केलं ना तरी मूठ मूठ चांदीचा हलवा आपण नाहीच देऊ शकत. म्हणजे महाग तर आहेच आणि स्वानंदीला अजिबात नाही आवडणार. हो ना ग बाई, या सासू सुनांच्या इच्छेमध्ये आपण मात्र उगाच अडकलोय. त्या बोलता बोलता बोलून गेल्या. हो ना ग, मनात कुठेतरी सल असणारच त्यांच्या. त्यातून त्या वेगळ्या वातावरणात वाढलेल्या. वरमाई म्हणून त्यांची काही स्वप्न असतीलच. बरं, त्यांची मोठी सून सुद्धा श्रीमंत घरातली नाहीये. ती त्यांच्या कारभाऱ्यांची मुलगी आहे. त्यामुळे ललिता त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील. शिवाय नील त्यांचा धाकटा लाडका मुलगा म्हणूनही असेल त्यांच्या मनात बाई. मग आता काय करायचं ग? नाही म्हणजे वसंताला सांगितलं ना, उगाच बाबा भडकायचा. नाही, मी काय म्हणते, मी माझी एक FD मोडू का? आणि वसंताला काय सांगशील? त्यांना नाही सांगायचं आता. जमेल तुला? मुलींच्या सुखासाठी आईला काहीही जमतं. मी म्हणते आपण हेच करूया आणि ललिता ताईंच्या पसंतीला येईल असा आहेर आणूया आपण. आणि अजून एक, संपदा आणि तिच्या सासरच्यांना पण आपण असाच आहेर करूया. दोघी नाही सारखं. तिला नाही नाराज करायचं आपण. अगदी बरोबर आहे ग तुझं. तिला काहीही वाटू दे, पण आपल्याला आपल्या 4 मुली सारख्याच की नाही? हो. आणि अंजली, आता हे सगळं करतेच आहेस ना, तू त्या बच्चीला सुद्धा एक साडी घे ना. अगं, काही झालं तरी मानलेली मुलगी आहे ग माझी. अहो आई, घेऊया, त्यात काय. बरं, मग करून टाकी याद्या लगेचच. हो. अगं बाई, सगळं शांतम पापम कुठे गेले? कोणीच नाही दिसत. काय होत तुझं? अगं नाही, स्वयंपाकघरात कोणीच दिसत नाही. इथे झोपलेली. कोण दिसायला हवं तुम्हाला? मी नाही ग, संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायला हवं ना. हे घरात नाहीये आणि मला अजिबात भूक नाही. कोण जाणार आहे मग चुलीशी करायला?
तुला जेवायचं नाही म्हणून बाकीच्याने उपाशी राहायचं. तुझा गुडघा भयंकर दुखतो माझ्याच्याने काही करवत नाही. आई काय हो, काय झालं? अगं स्वानंदी गुडघा भयंकर दुखतोय अगं, माझं कळा येत आहेत भयंकर मग. अरे बापरे. आणि बाळू पण नाही अगं घरात. का बाळू दादा कुठे गेले? अगं आई आजारी आहे त्याची, म्हणून गेलाय तो गावाला. फोन आला होता. अगं इंद्रनीलने पाठवून दिला त्याला. मी त्याला म्हणाले थांब जरा, अजून तिळाचे लाडू करायचे, स्वयंपाक व्हायचाय सगळा, 1-2 दिवस थांबू दे, त्याला खूप काम आहे. तर ऐकलं नाही, दिलं पाठवून त्याला. अहो मग बरंच केलं. नाही म्हणजे माझ्यावर काम पडेल म्हणून त्यांना थांबवलं असतं ना, तर मीच चिडले असते ह्यांच्यावर. बघ अगं हो, पण किती काम पडणार आहे तुझ्या एकटीवर. माझ्याच्याने काही होत नाही अगं आज. मी करेन सगळं, काही टेन्शन घेऊ नका. आणि मी आहे ना, मी खरे, आम्ही दोघी जणी मिळून करू. हा तू पड, नाही तर तुला तुझ्या रूम मध्ये पोचवू का? चल ग आपण. नको मी पडते इथेच, मी पडते. हा चल आपण जाऊ. वच्ची मावशी काय ग, मला जरा टीव्ही लावून देतं का? अगं बाई टीव्ही लावून दे. माहितीये ना कसं लावतात? मग टीव्ही आहे माझ्याकडे. हो का? वा छान गाणं लागलंय, आवडेल तुला. माझ्या आवडीचं आहे का तुमच्या? नाही तुलाच. गलमाल है बाई. वच्ची मावशी आता काय? अहो रिमोट द्या ना आता, तेवढा लांब तुला कसं घेऊ मी? घेऊ, तुला लागेल ना चॅनल बदलायला. स्वानंदी तुम्ही निवडलेत ना? हो. हा तू भाजून घे. बर. मी गुळ किसून घेते. पण आत्या पाक तुम्हीच कराल ना? नाही पक्का झाला तर लाडू कडक होतील आणि कच्चा राहिला तर चिकट. नको काळजी करू, करते मी पाक, मीच करेन. हं? तू जरा शेंगदाणे फिरवून घे मिक्सर मध्ये. हो मग मी तीळ कुटून घेते. याकडे लक्ष द्या. हो देते मी देते. स्वानंदी मला पाणी देतेस का गं प्यायला? ते बघताय ना? हो बघते. आणि ते आहे थँक्यू. काय ग, माझी काहीच मदत होत नाहीये तुला. हो काहीच हरकत नाही. आणि आत्या आहेत ना मदतीला. ठेवशील? थँक्यू. स्वानंदी गॅस जवळ हलू नकोस. हा काय आहे ना, तीळ करपले ना तर काळे होतील लाडू आणि कडू लागतील. सगळं सांभाळावं लागतं ग. भाजण्याची पण कला असते. वच्ची मावशी काय ग? 1 मिनिट जरा. काय? अहो रिमोट देतं का? पडला माझ्या हातनं. पडला का? हो अगं बाई. थँक्यू. वच्ची मावशी आता काय? जरा उशी देतं का डोक्याखाली? उशी हवी. हा थँक्यू. नाही ना, बस बस झोपतो ना. हा हे ही पण नको बस झालं ना? जाऊ मी. वच्ची मावशी आता काय? अहो नाही, थँक्यू म्हणायचं राहिलं तुम्हाला. थँक्यू सो मच. हो का? जा काम. बर. वच्ची मावशी काय? अहो एक सांगायचं राहिलं. खरं तर ना चहा होता हो मला. म्हटलं तिळाचे लाडू करताय तुम्ही, तिचा स्वयंपाक चाललाय, कशाला ना तुम्हाला उगाच त्रास द्या, म्हणून म्हटलं नको, राहू दे. खूप समजदार आहेस ग ललिता तू. हो. म्हणजे गुडघा दुखण्याचा ढोंग करत असतेस ना तर तू असे चाळे केले असतेस. पण नाही ना, खरंच तुझा गुडघा दुखतोय ना? हो फार दुखतात, कळा येतोय तू अगदी फार. पड मग तू. पाक ठेव, पाक पाकाचं ठेव. हो झालाय तो, फक्त जरा गरम करूया.
स्वयंपाकाचं बघ मी लाडवाचं बघते. बर ठीक आहे. कापड देऊ का? नको ग ते झाकण ठेव झाकण ठेव. लवकर ते गार झालं ना की मग वांदे होते. हळू. हे काय आणून ठेवलं ग? तुझे पाय दुखतायत गुडघे सुजलेत पण हात शाबूत आहेत ना ग. आणि तुला मदत करायची इच्छा पण आहे. लाडू वळ वळ वळ. अहो किती गरम आहे काहीतरी धराल तरी द्या. काय ग असं तूप लावायचं हाताला मस्त वळायचं. ए स्वानंदी तुपाची वाटी आण ग. हो तूप लावायचं आणि गरम गरम वळायचं. बघ सुरुवातीला चटके बसतात पण मग येतं हळूहळू. घे आई मी बघू ना जेवणाचं लाडवाचं. हो मी वळते. अगं सुरुवातीला लागेल चटका मग होईल सवय. लवकर लवकर. टीव्ही बघा ना गाणी बघा गाणी. अगं हे गाणं आवडीचं. अरे संसार संसार जसा तवा तू